श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9 श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी जगद्द्वारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतार धारा बिंदी वाहना गुरुराया। रेड्यामुखी वेदोच्चार करुणितोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढले। ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोद ग्रंथार्थी विपुल सुरस वैकरी थे वदविका। मागिले अध्याय कथा सुरस दिदली भाक मच्छिंद्रास वरदेऊनी वातचक्रास गमन करिता पै झाला। आणि श्रीरामाची झाली भेटी तेनेही वर ओपुनी शेवटी पाशुपतरायाचे रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे। असो आता येथुनी मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली। मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास। अन्यतीर्थ करुणी बंगाल देश चंद्रागिरी सतो पातला। गावांत करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण। दयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे। मनात मने याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी। वरद भस्म्य सिद्ध करुणी दिदली होती निश्चय। तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया। सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सकृत होते तिचे। तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी। ऐसे वदोनी भस्मजी मोठी सरस्वती ती दिदली असे। तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरदनंदन। ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला। उभारा होनी विप्रांगणी हे सरस्वती ऐसे पुकारिवाणी। तव ती ऐकूनी शुभाननी बाहेर आली अतित्वरे। येता देखिला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम। मने महाराजा भिक्षान्न जोळी माझी स्वीकारी। मच्छिंद्र मने वो शोभाननी तव नाम काय ते ऐकू देकानी। येरी मने सरस्वती अविधानी लोकोपचारे मजसे। उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव व्रतारा ते। येरी मने सर्व त्याते दयाळपती मनताती। नाथ मने तुम्ही कवन जाती गौड विप्र मने ते ती सरस्वती। ऐसे ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथांच्या। मच्छिंद्र मने माये ऐक दावी कोठे तव बाळग। येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी। मच्छिंद्र मने बोलसे का खोटे म्या वरद भस्माची दुदलीच मुठ। भस्म नोहे ते संजीवनी पाठ पुत्ररूपीचे दर्शवी। दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडील कैसा। तेजपुंज अन्योन अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की। असो भस्मची मुठी ऐकतावानी खूनयुक्त झाली नितंबिनी। परी भस्मची मुठी ते किरडा भुवनी सांडिले अन्याय वाटला। तेने करुणी झाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात। चित्ती मने आता हा नाथ शिक्षा करील मजलागी। नेनो शापे करील भस्म की तोडेल स्वशक्तीने माझा काम। की तरुरप हो ऐसा शाप देऊन सांडून द्या जाईल अवनीते। आधी मी अल्पबुद्धीपासूनी घेतल्या आहेत नितंबिनी वाणी। की कानफाट्याची विपरीत करणी अविद्यार्णवी असती ते। नाटक चेटक पुढे अपार कपट
जानती दुर्गुण परमपापिष्ठ जाया पाहुनी उत्तम बरवट स्तुती करीती तेजी दीनमान पर्यत पुत्री उत्तम जाया करीती रात्री मग शयनी घेऊनी शेजपात्री भोग भोगिती दुरात्मे ऐसे पूर्वी मजश्रुत सखिया मुखी श्रवण केले होते परी तोची बोल सप्तस्त सत्य हो पाहतसे तरे आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कान फाट्या करुणी चेटके दशा करेल की माझी तरी याते कवन उपाय काही सुचेना करो काय हा ओळख धरुनी समय साधुनी आला परतोनी ऐसे रीती मनी जलपत तरी गात्रे थराथरा कापत अत्यंत भयांचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने यावरी नाथ म्हणे वो जननी पाहसी काय तो पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर न लावी वो माते ऐसिया बोलाची होती गाठी मग विचारी हृदयी गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो खरेपणी आहे वर्म मिथ्यावादी होयन शर्म दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी तस्मात जी खरी सत्यनीती त्यात सासे बहु वसती पांचामुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येओ कैसे घडून परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू मग चरणी ठेवूनी भाळ उभय जोडूनी करकमळ म्लान मुख दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी मने महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासुनी झाला भस्म गौरी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नवते मन भस्माने पुत्र होईल कोठून ऐसे म्हणून सांडिले शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नो हे निरूपण केले विचित्र तुझ लागी तेने संशय आणोनी मनी नेनो कैसे घडेल करणी जठरी पेटला कोपवन्नी तरी आपणची भोगावा अपत्याकरिता परम अहित परगृही मिरवावे का यथार्थ मनोनी गौप्य धरिले चित्तांत समस्ती वदिलीसे जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षाची करवी लावणी न घडे तरी न टाकावा खंडूनी धर्म करावा न मेदिनी वारू नये कवनादे आपण स्वतः तीर्थासी जावे न घडे तरी परान वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपुली बुद्धी वेचुनिया गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगुनी न करावे मन क्षीण सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि कूपतडागमळे बागायित करता वारू नये कवनाते कोणे कीर्तनासी असतील जात आड येऊ नये त्यासी आपुली वैखरी वेचल्यात हो पाहे पराचे अनहित तरी ते विचारुनी स्वचित्तांत मौने काही न बोलावे ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलली ती युवती की महाराजा विश्वासचित्ती ठसला नव्हता त्यावेळी ऐसिया युक्ते प्रयुक्ते करुण भावाभावी दृष्टी वेचून जेने जनांचे होय कल्याण तोची अर्थ करावा
म्हणून भस्माचे सांडवन मज दयाळा घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे की वाटे चलता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परी दैवहीन बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळा आली की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी तन्याये माते झाले आता क्षमा करावी माऊली अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा परीही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मने स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे हिताहित कदा न जाणती बलतेसे पद ठेविती आपण बुडवणे दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांसी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनहित उगाची राबे भाडाईत ऋषभजेवी वनिसा उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ एक क्षण ही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी तेथे होय स्वशक्ती बाहेरी निर्बळपणी मिळवावे ऐसी जीवासी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण नाही नसेची शिष्य पाप गुरुनाथा स्त्री पाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्ख अतिमलिन दुष्कर्माचा भांडारी तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्या आणोनी या उपरी आणि गवर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देहावर रचिला असेल पोटेही तरी आता ठाव सांडिला शोध करुणी पाहू वाहिला ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलतसे मने मायवो ऐकवचन घडले घडो दैव योगाने तरी सांडिले भस्मते ठिकाण मम दृष्टीसी दाविका तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडिला ठाव माझी आई निजदृष्टी दाविका आईसे बोलता नाथवाणी भय फिटले मुळी हुनी प्रांजळ चित्ते शुभाननी मूकचंद्रा उचंबळी मने महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दावित्ते तुम्हा पुढे झाले उगमा नाथ जातसे सवे सवे तव तो उकिरडा केर उद्गाम गोवर पडिला पर्वता समान येथे जाऊनी सुमधुम नाथा प्रती सांगतसे हे महाराजा तपोजेठी येथे सांडिली भस्मची मोठी ऐसे ऐकोने नाथ होटी हाक मारी बालकाते हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसूता दरे यशशील या गोवरात नेग त्वरित या समयी या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला से तुते उत्तम तरी गोरक्षा ऐसे तुते नाम सुडळपणी मज वाटे 12 वर्षापर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम दूते पाचारितो स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निगे बाहेर ऐसे वदता नाथ मचिंद्र बाळ शब्द उदेला मने महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया परी गोवर नगाने कुंपित काया पार मोळी विराजला तेने करुणी शरीर वेष्टन
झाले आहे दडपण तरी गौरी याते विचारून बाहेर गाडी महाराजा आईसे ऐकून बोले उत्तर लवकर आणून लोहपत्र मही विदारुणी नगगौर बाळतनु काढिली परीती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की घनमांदुसी विद्युल्लता चमकदावी आगळी के पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशीच्या देवी तनुगर्भ मदनाचा जगा माझी मिरवला के दुसरा ईश तो चक्रधर त्यजोनी आता मूर्तीसार वीट मानुनी क्षीरसागर म्हणून येथो आलासे कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज चंद्राकार समविराजे नखे अग्न अंघोळी गोटी वसुनीळ अपूर्व देखा की इंद्रनिळाची जळके बिका मनगटावरी अलौलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जाणू स्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटीतटा अति निर्मळ हरी माझ्या समजानावी कटीवरती नाभिधाम त्यावरते हृदय अति सुगम सुगम परी विद्याधाम ऐसे परी वाटतसे सरळ बाहू स्कंदी शोभत परी अजान बाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती त्या तेही अंगुळ्या सळ प्रकाम तया अंग्री नख उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोर दैसी द्वितीयेची अस्गो स्कंदा माझी ग्रीवा सकळ घोटिता बीक दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अद्रोपरी शोभतसे अधरदंत जिव्हे सहित आनन केवळ चंद्र मूर्तिमंत परी आनन नोहे धाम निश्चित वेदधनाचे विराजे सरळ नासिका शुक्राग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु न वेदते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरळ विरती पिंगटाकार ऐसा महाराजा सर्वेश्वर उदय आला वाटते द्वादश वर्ष अलोलिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने बाळी देख तर्जनी ते लाविले मनात मने ती गोरटी आहाजनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता दैवे उच्छेदिला चेत्ती उठवनी परमतळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादानुवादी ते पाहुनी मचिंद्रनाथ मने खेदकावो करसी व्यर्थ तुझा नवथा तो सूत प्राप्त कैसा होईल पहा पहा अन्नयोग श्वानपराचा भक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैवे विराजे तन्याये मूर्तिमंत विभाग नसे हा ईसा सुत आता शोक करिसी का व्यर्थ तपशाप विभाग मिरविसी तरी जातो येथुनी नाहग घेसील शापवनी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका साहेना ऐसी बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणे तत्वता निजसदना पातली ये रिकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधेने निरोपिला वरदहस्त ठेवुनी मौळी सकळ निवटिली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चूनि भाळी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरोनी तत्वता मने तानुल्या उठ आता
महीचे गोचर करून तीर्था हरिपरायणास कामाते अवश्य मनोनी गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवित श्रीमचंद्राचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला चंद्रागिरी स्थान सोडूनी करिता जगन्नाथी गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मचिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून झोळी बारे संचरोनी वस्ती मेळी भिक्षा मागोनी यावेळी क्षुधा माझी हरिगी अवश्य मनोनी गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरोनी कनकग्रामात भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता अति उद्देशी तव तो गेला एका विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले विप्र करोनी या भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न ते संधीसी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जलपतसे तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्यखानी सर्वगुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तांत मने धन्य हे बाळ अतीत चांगोलपणी मिरवितसे प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्कतनूचा ओतिला ठसा की हरुणी चपळेचे मांदुसा मही लागी उतरला परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योगभ्रष्ट जगा माझी मिरवतसे ऐसे जाणूनी लवड सवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी अन्न सामग्री अति तातडी घेऊन आली भिक्षेसी खाजा करंजा पदार्थ खीवर पोळी भात शिरा कचोर मालपुव्यादी सुकुमार परममृदू भक्षतो चोटी मृगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळीया विस्तीर्ण पात्रास गाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धा पूर्ण ठेविल्या वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठ्ठकांचे द्रोण भरित कोशंबिरी आंबे रायते बहुभात चटणिया कडी सांबारे वडे त्याते सार आमटी चणचणीत नाना द्रोण भरुणी ग्रोत मेतकुटादी वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कनकवर्णात तळी वडे फुकरे दयात घालूनिया वाढले ऐसिया परी षड्रासन्न घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चित्ती मने त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊले आहा आम्ही कोठे लपून नोहे इष्ट सोय रे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा गवगवीत हे पात्र नोहे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंगा मिरवली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम की शिवला खोली ढासळून शाळंगाते मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरवले तरी शाक नोहे पृतना मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मौळी छत्र तेजाळ वरान हे मिरवले ऐसा भास भासुनी हृदयी पात्र कक्ष झोळीत ठेवी आशीर्वचने तूशवनी बाई जाता झाला महाराज चित्ती मने उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते
आता वेचूनी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी ऐसा विचार करुणी चित्ती येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतुनी निगुती काढून ठेवी पुढारा तवती प्रत्यक्ष तपोमवळी विकासुनी पाहे झोळी तव ते अन्न सुंदर परिमळी निजदृष्टी देखिले मग ते घेऊनी आपुले पासी भोजन करी योगींद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता बक्षी आवडीने मुखा माझी कवळ करिता रसनान लावी दंता मने हे तरकी हातीला आता लवड सवडी लोटीतसे जठर भांडारी भरुनी भरते आनिक इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली मनी की वडा अनेक असता भोजनी चांगुलपणा मिरवितो ऐसी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सच्शिष्य ओळखून बोलता झाला गुरुसी मने महाराजा तपोधना कवन कामना आली मना तो अर्थ उघड दाऊनी वचना आम्हा कार्या निरोपावे येरू मने गोरक्षनंदना कामना वेदिली माझी आमना आणि कवडा असता भोजना तृप्त जिद्दी मिरवितो ऐसे ऐकून गुरूंचे सोज मने गुरुराजा महाराज आताची वडा आणुनी सहज तुम्हा प्रती देईन मी ऐसे मनोनी तात्काळिक उठता झाला तपोनायक विप्रगृही येऊनी देख मारी हाक गोरक्षतो मने मायवो मायाता आणि कवडा दे तत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पाविना तव ते बोले नितंबिनी आलासी गुरुचे निमित्त करोनी परीस काम सविता स्वच्छापानी हृदय पात्री हे लावे माते दाऊनी गुरुभक्ती कामने करू पासी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मज लागी जानपा ये रो मने जननी ऐसे कामना वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया तवती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना मनी वेदली मनतोसी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे आगाम भक्तीचे प्रसंगे करुण तू ते दिदले पहा वाढून पुन्हा आलासी मागून तरी ते नाही पुकावचे ये रो मने तरी त्यास काय लागते सांग आम्हास तेची दावणी तुते खास वडे जाण इच्छितो ये री मने गुरु भक्ती माते दाव पावलासी शक्ती परी वडे अन्नावरते पाहिजेती डोळा काढून देका ये रो मने काय कठीण चक्षु कामनी वेदले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंगुळे अनामिका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढिले बुबुळा दे बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिरा पाटी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे की मांदार नदी स्वर्गी हुनी उतरे मने कर्णिकेचे जीवनी तन्याय चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुधिराचा मनावी ती रुधिर नोहे शक्ती दाखव पातली गुरु भक्ती विप्रकामना पात्र भरुणी जीवन भागीरथी दाविली काते जाया हेलन भाव ती सागराची मिरवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षनगीची आणली असे असो ऐसे तेने रुधिरा लोट लोटला महीवरा ते पाहुनी चिंता दुरा प्रेमे जाया
माया मिरवली. रुधिरवाता बडबडाट मही लोटला रक्तपाट. खंडनानो हे परमचाट भूषण मिरवे लोकांते. तरी तो पाहता रुधिरपाट नो हे धरा देवीचा शुद्ध मळवट. बाळी चर्चूनी कुंकुमपाट भूषण मिरवी लोकाते. ऐसी ती विप्रधरा पाहून लज्जित झाली अरिष्टपण. परमचित्ती कोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा आहा हा कैसे बोलता झाले विपर्यास. धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरवला. आहा कैसे जैले धैर्यपण बोलताची काढिला जेने नयन. परीती व्यापुनी भय संपन्न म्लान वदन मिरवली. मग वडे घेऊनी 7-5 देऊ पातले लगबगे सास. पुढे ठेवूनी वदेवाचे ऐक्यार्थ करी भावार्थ. उपरी जोडूनी उभय पानी विनंती करी म्लान वदनी. मने महाराजा सहजवानी शब्द माझा उदेला. परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवणे. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगी क्लेश धरुण. परी तुदके दुःख पराय कारण देऊ ऐसे वाटेना. की कमळ करी अस्तसमयी घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी. परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना. शेवटी आपण पाहूनी मरण परांते कळिके सुख ओपून. राहे तन्याय करुण तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत. वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ चक्षु दिदला म्या पुला. तरी तू भयभीत न होई सकल स्वकरी माझे विराजे बुबुळ. येरी मने तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजवरी. इतुके देऊनी माते दान बुबुळा सहित नेजे अन्न. आपुले कार्य संपादून क्षमा वाढवी आमुते. ऐसे ऐकूनी गोरक्षनाथ मने तू न होई भयभीत. बुबुळासह वडे अन्नाते घेऊन या चालिलो. चक्षोसी आडवोनी पदर जाऊनी उभा राहिला गुरु समोर. वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी. परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ सच्चिष्याचे मूक पाहत. तव वसन पदर चक्षु वरते घेऊन या मिरवला. ते पाहुनी चक्षु वसन मने चक्षु झाकिला केवी वसने. येरू मने उगेच करून चक्षु वसने धरियेला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी याते करी श्रुत. तरी धिक्कारुने वडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकता न सेविते रुद्ध तेथे जळ. तन्याय येथे केवळ दुःख सरिता लोटेल. मनुते पुसता गुरूंनी वचन बोले श्री गुरु ते गौप्य धरून. सहज स्थिती चक्षु वसन धरिले असेल महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझी आडोळा. येरू म्हणे गुरु स्नेहाळा भोजन झालिया दाखवीन. मी तो वसता सहज स्थिती की परी उगलीच नयना के उंतगती. ठणका उठला चक्षु प्रती आला की काय कळेना. तरी ते दावनी चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र. किळसबाधील भोजनोत्तर चक्षु पहावा महाराजा. येरू मने बाण घडे ऐसे आधी पाहुनी तव मुखास. नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया. जरी तू करसी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमांस समान. मानिन हे अन्न निश्चित जान चक्षु आदी दाविका.
ऐसे ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडान्न कथा झाली ती ऐका जया घरी वडे अन्न तेथे सद्भक्ती आहे कामिने तिनेची प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वडे अन्न तवती बोलती मज कारण गुरु भक्त मनविसी तरी तू काढून देई डोळा मग वडे देई नवाळा ऐसे बोलता तर्जनी बुगळा खोनिया काढिले तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी ऐसे ऐकता तपो जेठी परमचित्ती तोषला मग चक्षुद्वाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्रनंदन तो रुद्र प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छिंद्र त्याते बुबुळ कोठे सांग माते येरू काढून स्वहस्ते गुरुनाथा दर्शावी मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधुनी नेम सविता तेज बुबुळधामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरले चक्षु कपाट मग पूर्वस्थिती हुनी अचाट तेजा लागी मिरवले मग अंकी घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत मने धन्य धन्य बा महिद तुझी एक सच्शिष्य मग त्यासी घेऊनी अंकावरी सच्शिष्यासह भोजन करी परिधैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवतसे झालिया सांगो पांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्रदान बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो तरी मजपासीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून मग अस्त्रविद्या दत्तात्रय देणे सकळ तू ते निरोपिन कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै असो आता निरूपण पुढले अध्याय दुंडी नंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणिया स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमियागार सदा परिशोध भाविक चतुर नवमाध्याय गौरः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्तः।